नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालाय। उन्हाळा म्हटलं की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम। प्रत्येकाला आईस्क्रीम आवडतं आणि हे आईस्क्रीम घरी करायचं म्हटलं तर आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या पावडर्स, वेगवेगळे फ्लेवर्स, व्हिप क्रीम, फ्रेश क्रीम अशी मोठी खर्चिक यादी समोर येते आणि ही सगळी जमवाजमव करण्यापेक्षा घरी आईस्क्रीम करण्याचा आपण बेत रद्द करतो आणि रेडीमेड आईस्क्रीम प्रिफर करतो। पण तुमचा घरी आईस्क्रीम बनवण्याचा बेत रद्द होऊ नये म्हणून अगदी घरगुती साहित्यात बनणारं आणि पौष्टिक असं ताज्या नारळाचं आईस्क्रीम कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी जमणारच। चला बघूया आजची ही रेसिपी। आता आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलंय। त्याचप्रमाणे 1 नारळ फोडून त्याचं खोबरं काढून घेतलंय। खोबऱ्याचा पांढरा पांढरा शुभ्र भाग इथे मी काढून घेतलाय। अर्धी वाटी इतकी साखर आहे, पाव वाटी इतकी मिल्क पावडर आहे, दूध पावडर आहे। सर्वप्रथम हे आपलं पांढरं शुभ्र खोबरं याची पाट काढून घेतली आहे। याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करता येईल। याचे व्यवस्थित बारीक तुकडे करून घेतले आहे आणि एवढं खोबरं मी बाजूला ठेवतेय, नंतर सांगते मी कशाला हवं ते। आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहोत। याचा बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची। हवं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अशा प्रकारे याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता हे आपण बाजूला ठेवून घेणार आहोत। आता एका कढईमध्ये आपण थोडंसं पहिले तळाला पाणी घालून घ्यायचे। त्याने काय होतं, आपल्या दुधाला वास लागत नाही। आणि आता हे सगळं दूध आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत। गॅस चालू करायच्या आधी आपण दूध घालून घ्यायचे आणि हे थोडंसं दूध आपल्याला वाचून ठेवायचे आणि हे दूध आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे। ही महत्त्वाची ट्रिक आहे आजची, मी पुढे सांगते तुम्हाला। आता मी इथे इंडक्शन चालू करून घेतेय। गॅसवर लो फ्लेमवर हे दूध तापवून घ्यायचे आणि हे दूध तापवत असताना आपल्याला यावर साय येऊ द्यायची नाहीये। सारखं आपल्याला हे मिक्स करत राहायचे, जेणेकरून आईस्क्रीम व्यवस्थित एकसंघ होतं। व्यवस्थित दूध एकसंघ आळलं, एकसंघ घट्ट झालं की आईस्क्रीम छान होतं, क्रीमी होतं, सॉफ्ट होतं। त्यामुळे आपल्याला याला साय येऊ द्यायची नाहीये। व्यवस्थित हे हलवत राहायचे। बुडाला सुद्धा आपल्याला लागणार नाही, काढली लागणार नाही, करपणार नाही। त्यामुळे आपली चव आईस्क्रीमची बदलणार नाही, त्यासाठी सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचे। हे आईस्क्रीमचं दूध साधारणतः 20 ते 25 मिनिट आपल्याला आळवून घ्यायचे, घट्ट करून घ्यायचे। लो फ्लेमवर हे करायचे। आता साधारणतः 20 ते 25 मिनिटांनी बघा हे व्यवस्थित घट्ट झालंय। याची कन्सिस्टन्सी आपल्याला बदलली आहे, पातळ दूध राहिलेलं नाहीये। आता हे थंड दूध फ्रीजमधून काढून घेतलंय। आता ही आजची महत्त्वाची ट्रिक, थंड दुधामध्ये ही दूध पावडर आहे ती आपल्याला छान फेटून घ्यायची आहे। का तर यानेही आपल्या आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्स्चर येतो। अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं आईस्क्रीम क्रीमी होतं। त्यामुळे गरम दुधात आपल्याला दूध पावडर मिक्स करायची नाहीये, तर थंड दुधात आपल्याला ही मिक्स करायची आहे। त्यासाठी हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। 20 ते 25 मिनिट मी हे फ्रीजमध्ये आपलं दूध अळुस्तर ठेवलं होतं। आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत। साखर मी इथे अर्धी वाटी घेतली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार साखर वापरू शकता। पण आपलं खोबरं हे थोडंसं गोडसर असतं, त्याच्यामुळे साखर थोडी कमी असली तर खोबऱ्याचा फ्लेवर, नैसर्गिक चव खूप छान लागते, म्हणून मी थोडी कमी साखर टाकते। आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे कोणी डायबिटिक पेशंट असेल तरी तुम्ही कमी साखर वापरू शकता। खूप कंच गोड हे आईस्क्रीम छान लागत नाही। आता ही दूध पावडरचं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत।
एकीकडे हलवत हलवत हे सगळं मिश्रण आपण टाकून घेणार आहोत. आणि आता ही साखर आणि दूध पावडरचं मिश्रण व्यवस्थित मिक्स होऊस तर साधारणतः 2 ते 3 मिनिट हे दूध मी गरम करून घेणार आहे. याला एक उकळी काढून घेणार आहे आणि आता हे थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे. आता यामध्ये साधारणतः अर्धा तास मी फॅन खाली पूर्ण थंड करून घेतले. पूर्ण थंड झाल्यावरच करायचे. आता ही खोबऱ्याची पेस्ट मी यामध्ये मिक्स करून घेते. ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. दूध गरम असताना यामध्ये त्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची नाहीये. आता हे छान थंड झालंय. आता एका स्टीलच्या डब्यामध्ये मी ओतून घेते. हे सगळं व्यवस्थित काढून घेते आणि याला क्लीन पेपर क्लीन रॅपनी व्यवस्थित पॅक करते, ज्यामुळे बर्फाचे क्रिस्टल्स असतात फ्रीजरमध्ये ते यावर पडणार नाही. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, आणू नका. यासाठी काय करा, घट्ट झाकणाचा एखादा स्टीलचा डबा घ्या आणि वापरा. मी साधारणतः प्लास्टिक अवॉइड करते. आता 6 ते 7 तासानंतर आपलं आईस्क्रीम असं तयार आहे. आता 6 ते 7 तासानंतर काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. मी इथं ज्युसरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये हे आपल्याला एकदा साधारणतः 2 ते 3 मिनिट सॉफ्ट टेक्स्चर येऊस तर आपल्याला फिरवून घ्यायचे. त्याने काय होतं, आईस्क्रीम छान मऊ होतं, सॉफ्ट होतं. याचं टेक्स्चर हे मार्केटसारखं होतं. जे बर्फ होणं, बर्फाचे खडे होणं ते होत नाही. आता हे व्यवस्थित फिरवून घेते मी मिक्सरला. बघा आता हे किती सॉफ्ट झालंय, मस्त आईस्क्रीम आपल्याला दिसतंय. आता हे त्याच परत डब्यामध्ये मी काढून घेते. आणि उरलेलं जे आईस्क्रीम आहे ते सुद्धा मी याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेणार आहे. ही स्टेप महत्त्वाची आहे, त्याने तुमचं आईस्क्रीम छान होतं, सॉफ्ट होतं. आता हे आपण जे खोबरं ठेवलं होतं त्याच्या बारीक चकत्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि त्या आता मध्ये मध्ये आपल्याला घालायच्या आहेत. त्याने काय होतं, खूप छान चव येते आईस्क्रीमला. म्हणून ह्या बारीक चकत्या खोबऱ्याच्या अगदी पातळ काप मी इथे करून घेतलेले आहेत आणि ते या आईस्क्रीममध्ये आपल्याला मिक्स करायचे. आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही पूर्ण याचा पेस्ट करून ही घालू शकता. आता हे परत आपल्याला एकदा मी क्लिंग रॅपनी रॅप करून घेते. तुमच्याकडे हे नसेल, ॲल्युमिनियम फाईल असेल, ॲल्युमिनियम फाईल लावा. आणि हे दोन्हीही नसेल तर हरकत नाही, घट्ट झाकणाचा एक डबा घ्या आणि त्यामध्ये ठेवा. हे फक्त बर्फ पडू नये, बर्फाचे खडे पडू नये यासाठी आहे. आता हे परत 7 ते 8 तासासाठी किंवा पूर्ण रात्रभर ठेवायचे. आता मी हे पूर्ण रात्रभर ठेवलंय. आता बघूया. बघा एकदम सुंदर असं पांढरं शुभ्र क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार आहे. आता हा सर्विंग स्पून मी याच्यामध्ये बुडवून घेते पाण्यामध्ये, ज्याने आईस्क्रीम पटकन आपलं सुट्टं छान त्याचा गोल तयार होतो. म्हणून ही स्टेप आहे. आता छान आईस्क्रीम आपण सर्व करून घेणार आहोत. बघा इतकं छान मार्केटसारखं क्रीमी टेक्स्चर आईस्क्रीमला आलेलं आहे. आणि घरीच आईस्क्रीम करत असताना बर्फाचे तुकडे लागतात, आईस्क्रीम नीट सेट होत नाही, अशा अडचणी येतात. पण मी सांगितलेल्या स्टेपने तुम्ही जर हे आईस्क्रीम बनवलं तर असं कुठलीही होत नाही, अगदी मार्केटसारखं. आणि मार्केटचं आईस्क्रीम आणतो त्याच्या निम्म्या खर्चामध्ये दुप्पट आईस्क्रीम आपलं घरी तयार होतं. निम्म्या खर्चात आपलं मोठं फॅमिली पॅक तयार होतं आईस्क्रीमचं घरी. आणि ते सुद्धा अतिशय पौष्टिक. नारळ आहे त्यामुळे पौष्टिक आरोग्यदायी आईस्क्रीम आपल्याला खायला मिळतं. आणि तुम्ही साखरेचं प्रमाण बदलून हे वापरू शकता. त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आईस्क्रीम आहे आणि चवीला सुद्धा इतकं अफलातून हे लागतं. मार्केटच्या टेस्टपेक्षा सुद्धा छान वरचढ लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा
किती सुरेख आईस्क्रीम दिसते आणि अगदी पांढरं शुभ्र, कुठलाही फ्लेवर घातलेला नाहीये, कॉर्नफ्लॉवर घातलेली नाहीये. त्यामुळे हे आईस्क्रीम उपवासाला देखील चालू शकतं. कॉर्नफ्लॉवरचे आईस्क्रीम आपण उपवासाला खाऊ शकत नाही. त्यामुळे हे आईस्क्रीम तुम्ही नेहमी खाऊ शकता, असं हे आईस्क्रीम आहे. तर आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.